कोणाच्याच साठी आधी लाईफस्टाईल बिल्ड होत नाही, तर नेहमी आधी कॅपेबिलिटी बिल्ड होत असते. मी अशा खूप लोकांना ओळखतो ज्यांची सॅलरी 25 किंवा 30,000 रुपयांची आहे, पण ते स्वतःला कम्पेअर करतात 1,00,000 रुपयाची जी सॅलरी आहे ना त्या माणसाच्या लाईफस्टाईल सोबत. यांना घरचे प्रश्न विचारतात, फ्युचर काय, सेटल कधी होणार. ऑफिसमध्ये जेव्हा जातात ना तेव्हा इतर लोकांकडे बघून मनात शंकेची पाल चुकते की आपण खूप पाठीमागे राहिलोय का. इंस्टाग्राम स्क्रोल करताना इतर सगळी लोक नवनवीन ट्रॅव्हल डेस्टिनेशन एक्सप्लोर करतायत, काही जणांचे साईड बिझनेस चालू आहेत किंवा अजून हजार लोकांच्या हजार गोष्टी चालू आहेत, पण यांचा बँक बॅलन्स यातली कुठलीच गोष्ट करायला यांना अलाउ करत नाही. पुणे किंवा मुंबई सारख्या एखाद्या शहरामध्ये राहत असताना वाढत चाललेले रेंट, फूड, मिनिमम ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आणि इतर हजार खर्च भागवता सेव्हिंग करणं ही गोष्ट ऑप्शन नाही राहत, तर ते एक मोठं स्ट्रगल होतं. आणि त्यात जेव्हा आपण स्वतःला इतर कोणाशी कम्पेअर करतो ना तेव्हा आत्मविश्वास तोडला जातो माणसाचा. मी तुम्हाला एक फायनल ऍडवाइस देतो, तुमची आजची जी काही सॅलरी असेल ना ती तुमचं महत्व ठरवू शकत नाही. तुमचं महत्व कोण ठरवेल माहितीये? तुमच्याकडे असलेल्या स्किल्स, तुमचा माइंडसेट, पेशन्स आणि तुमची डिसिप्लिन या गोष्टी ठरवतील पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्ही काय असाल. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की आधी कॅपेबिलिटी बिल्ड करा, लाईफस्टाईल ऑटोमॅटिक तुम्हाला फॉलो करेल. हे सगळं कसं करायचं? त्यासाठीच आपल्या पेजवरती नेहमी लोअर मिडल क्लास लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, जे काही रिअल प्रॉब्लेम्स आहेत ना आणि त्याचे सोल्युशन्स या सगळ्या गोष्टींवरती मी बोलत असतो. सो हे पेज तुमच्यासाठीच आहे.